आजच्या प्रगत जगात यंत्राशिवाय जीवन ही कल्पनाच करवत नाही। लहान सहान कामांसाठी देखील माणूस यंत्रावर अवलंबून आहे। विशेषतः इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापर प्रचंड वाढलाय। इलेक्ट्रॉनिक गॅजेट म्हणजे तर जगण्याचा अविभाज्य घटक बनला आहे। सध्याच्या संगणकीय युगात ई-कचऱ्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असून वेगाने वाढणारा ई-कचरा संपूर्ण जगासाठी एक संकट ठरू लागलाय। ई-कचरा कसा तयार होतो आणि त्याचे पर्यावरणावर कोणते दुष्परिणाम होत आहेत हे स्पष्ट करणारं बी न्यूजचं हे विशेष वृत्त। हल्ली दैनंदिन आयुष्यात अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा सहज वापर होतो, त्यातून ई-कचरा तयार होतो। अगदी वॉल क्लॉकमधील पेन्सिल सेलपासून ते अगदी जुने मोबाईल, ॲडॅप्टर, सीडी, डीव्हीडी, संगणक, टीव्ही, मॉनिटर्स, फॅक्स मशीन, प्रिंटर अशा कितीतरी गोष्टींमुळे ई-कचरा तयार होतोय। जगभरात दरवर्षी सुमारे 70 दशलक्ष टन ई-कचरा तयार होत असून त्याचे गंभीर परिणाम जाणवू लागलेत। ई-कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नाही तर त्यातून बेरिलियम, कॅडमियम, पार आणि शिसे अशा पर्यावरणाला हानिकारक पदार्थांचा उपद्रव वाढतोय। त्यामुळेच पर्यावरणासाठी धोकादायक ठरणाऱ्या ई-कचऱ्याचं योग्य विघटन आणि पुनर्वापर होणं अतिशय महत्त्वाचं आहे। वाढत्या लोकसंख्येबरोबरच ई-कचरा प्रचंड झपाट्यानं वाढतोय। संपूर्ण जगात भारत 5व्या क्रमांकाचा ई-कचरा उत्पादक देश बनलाय। सुमारे 70% ई-कचरा केवळ संगणक उपकरणांमधून तयार होतो, 12% दूरसंचार क्षेत्रातून, 8% वैद्यकीय उपकरणांमधून आणि 7% इलेक्ट्रिक उपकरणांमधून तयार होतो। सरकारी, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून 75% पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा तयार होतोय, तर घरगुती वापरातून 19% ई-कचरा निर्माण होतो। भारतात, महाराष्ट्रात ई-कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे। ई-कचऱ्यामधून 48 प्रकारची प्रदूषकं बाहेर पडतात, त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण शिसे धातूचं आहे। भूजल दूषित होणं, वायू प्रदूषण आणि मातीचं आम्लीकरण असे या प्रदूषकांचे दुष्परिणाम आहेत। कोल्हापुरात दरवर्षी सुमारे 6000 टन ई-कचरा निर्माण होतोय। या ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यानं पर्यावरणासह मानवी आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झालाय। प्रत्येक कुटुंबानं व्यवस्थित आपल्या कचऱ्याचं व्यवस्थापन करणं हे महत्त्वाचं आहे। ओला कचरा असेल, सुका कचरा असेल, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं सेग्रिगेशन करणं महत्त्वाचं। सुक्या कचऱ्यामध्ये सुद्धा ई वेस्ट हे जास्त लक्षपूर्वक त्याच्याकडं बघून आणि शिवाय प्लास्टिक कचरा हा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावणं हे महत्त्वाचं आहे। त्या म्हणजे तिथल्या ज्या काही लोकल बॉडीज आहेत, तर या लोकल बॉडीजनं महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा ई वेस्टशी रिलेटेड एखादा ड्राईव्ह घेतला आणि त्या एखाद्या रविवारी, एखाद्या शनिवारी प्रत्येक त्या घरामधलं ई वेस्ट आहे ते संकलित केलं, तर हे सगळं ई वेस्ट आहे ते आपण एकत्र करून जे कोणी रिसायकलिंग करणारे लोक आहेत त्यांच्या पर्यंत आपण हे पोचवू शकतो। शासन, NGO, नागरिक म्हणजे कम्युनिटी, CSR फंड आणि वेगवेगळे बिझनेस पार्टनर्स यांनी एकत्र येऊन ह्यांच्या सर्वांच्या एकत्रित सहयोगानं कचऱ्याचा प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे, कारण का कचऱ्याचा प्रश्न पुढील काळामध्ये अत्यंत गंभीर होत जाणार आहे। आणि सुक्या कचऱ्यामध्ये सुद्धा आता आपली डायव्हर्सिटी इतकी वाढलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये बायोमेडिकल वेस्ट तयार होत असतं, हजार्डस वेस्ट तयार होत असतं, ई वेस्ट तयार होत असतं। ह्याचं सुद्धा सेग्रिगेशन सुक्या कचऱ्यामध्ये करणं गरजेचं आहे आणि तो सुका कचरा योग्य पद्धतीनं जर हाताळला गेला, त्याचं सेग्रिगेशन होऊन तो जर त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीनं लावली गेली तर त्याच्यामधून मटेरियल रिकव्हरी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे त्या कचऱ्यापासून पुन्हा रिसोर्सेस तयार होऊ शकतात आणि पुन्हा एकदा तो सप्लाय चेनमध्ये येऊ शकतो। आणि हे आता अत्यंत गरजेचं आहे, कारण का एकीकडं नैसर्गिक साधन संपत्ती आपली कमी होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये आपण कचऱ्याची निर्मिती करत आहोत। त्यामुळं कचऱ्यामधून पुन्हा नैसर्गिक साधन संपत्ती निर्माण करणे हे अत्यंत गरजेचं आहे, ज्याच्यामधून तुम्ही पर्यावरणावरचा भार देखील कमी करत असता। ई-कचऱ्यातील 90% पेक्षा जास्त कचरा मेटल काढण्यासाठी जाळला जातो। यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो। तसंच शिसे हा सर्वात घातक पदार्थ असून हाय ब्लड प्रेशर, वंध्यत्व, कॅन्सरसारखे आजार त्यामुळे होऊ शकतात। ई-कचऱ्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन कमीत कमी ई-कचऱ्याची निर्मिती, योग्य विल्हेवाट आणि खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे।